ते एक मराठा लाख मराठा या घोषणेनं अवघी मुंबई सध्या दुमदुमून गेलेली आहे। भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून हा मोर्चा सुरू झालाय। जरी हा मोर्चाचा स्टार्टिंग पॉइंट सुरुवातीचा पॉइंट असला तरी सुद्धा अशी माहिती मिळते की याचं शेवटचं टोक म्हणजे शेवटची माणसं जिथे उभी आहेत ते टोक साधारणतः दादर पर्यंत पोहोचले। म्हणजे कित्येक किलोमीटर्सचं हे अंतर पूर्णपणे भगवमय झालेलं आहे। आणि मराठा मोर्चाच्याच पार्श्वभूमीवर आम्ही खासदार संभाजीराजे यांच्याशी विशेष बातचीत केली। आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे आपल्यासोबत आहे मराठा मोर्चावर बोलण्यासाठी। तर आज मुंबईत सर्वात मोठा मोर्चा काढला गेला आहे, मराठा मोर्चा। काय म्हणाल आपण? हा 98वा महामोर्चा आहे। या सगळ्या महामोर्चांनी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राला किंबहुना भारताला आणि जगाला मोर्चे कसे असावेत हे त्यांनी दाखवून दिलेले शिस्तबद्ध पद्धतीने, आणि मोर्चेचं खरंच स्वरूप कसं असते त्यांनी दाखवलेलं आहे। मला आज या निमित्ताने मुद्दाम सांगायचं आहे की 1902ला राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जी भूमिका घेतली होती की बहुजन समाजाला आरक्षण, त्यांनी पहिलं आरक्षण आपल्या भारतात दिलं होतं। आणि 1902ला जे आरक्षण दिलं होतं मराठा बहुजन समाजाला, त्या बहुजन समाजमध्ये मराठा समाजाचा समावेश होता। आणि आमचा हाच लढा आहे की सगळ्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आपण देणं लागतं। आणि आरक्षणाच्या बरोबर इतर सुद्धा मागण्या ज्या सकल मराठा समाजाने दिलेल्या आहेत त्या सुद्धा मार्गी लावायला लागतात। या दृष्टिकोनातून हा मोर्चा आज मोठ्या संख्येने आज लाखो लोक आज मुंबईत इथं आलेले। आपण पहिल्यापासून या मोर्चाचं समर्थन करतात। पहिला मोर्चा जेव्हा काढला गेला होता 1 वर्षापूर्वी, तेव्हाही तुम्ही समर्थन केलं होतं आणि आज अखेरचा मोर्चा आहे, महामोर्चा आहे। तर आजचा पुढचा पाऊल काय? माझी सुरुवात मागच्या वर्षीपासून नाही आहे। माझी खरी सुरुवात ही 2014ला आहे। पहिल्यांदा अण्णासाहेब पाटलांच्या नंतर जर कुठला महामोर्चा जर निघाला असेल तो मुंबईत 2014ला निघाला होता। त्याचं नेतृत्व म्हणा किंवा सगळ्या मराठा समाजाला एकत्र आम्ही आणलं होतं। आणि त्याची धमक काय हे आम्ही त्यावेळी प्रस्थापित जे सरकार होतं त्यांना दाखवली होती। त्यावेळी नारायण राणे समितीने 16% आरक्षण दिलं होतं। आज विषय हा कोर्टात गेलेला आहे, पण कोर्टातनं सुद्धा वेगवेगळे मार्ग आहेत। आणि म्हणूनच हा मोर्चा ह्याच्यासाठी निघालेला आहे। या वर्षभरात नुसतं आरक्षण हा विषय नाही, आरक्षणाच्या बरोबर मराठा समाजाच्या इतर अनेक मागण्या आहेत ज्या सकल मराठा समाजाने दिलेल्या आहेत। त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आज पूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर आलेला आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। मराठा समाज तर एकत्र आलेला आहे, पण याचा कोणी पुढारी नाही आहे, कोणा एक फेस नाही आहे, कोणी पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट, फक्त बाहेरून सपोर्ट देत आहेत। नाही, हेच त्याच्यातलं यश आहे की हे कोणाचं एकाचं नेतृत्व नसल्यामुळं मराठा समाज, मग अशी मी भाषणाचं म्हणजे माझ्या मनोगतमध्ये मी बोलत असताना म्हटलं सकल मराठा समाज म्हणजे एक नेतृत्व नाही, मराठा समाज नेतृत्व करायला लागलाय। यात खासदार कोण आहे, यात आमदार कोण नाही आहे, पण मराठा समाज हा एकत्र आलाय, एकजूट आलाय। हाच सगळ्यात स्ट्रॉंग मेसेज आहे। आणि हाच मेसेज सरकारला आणि सगळ्या प्रस्थापितांना आहे की ह्याच्या पुढे मराठा समाजाचा खेळ कोण करू शकणार नाही। प्रस्थापितांनी जे पूर्वी याचा वापर केला, मराठा समाजाचा खेळ केला, आता ह्याच्या पुढे प्रस्थापितांचं हे खेळ चालणार नाही। तर खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी सगळ्या प्रस्थापितांनी ह्याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे, सगळ्या सरकारच्या लोकांनी ह्याच्यात घ्यायला पाहिजे, असं मी सगळ्यांना आवाहन करतो। अशी अपेक्षा आहे की आज 5 ते 6 लाख मराठा इथे मुंबईत येणार आहेत, बाहेरून येणार आहेत। आपल्याला वाटतंय की जी व्यवस्था करण्यात आलेली आहे पूर्ण आहे? नाही, जेवढं शक्य आहे पोलिसांनी त्यांनी चांगली व्यवस्था केली असं म्हणता येईल, नाकारता येत नाही। माझी ह्या प्रसंगी एवढंच आव्हान आहे की 57 जे महामोर्चे झाले कुठेही कोणी कायदा हातात घेतला नाही, कुठेही गालबोट लावून दिला नाही। माझी मराठा समाजाला हीच आव्हान आहे की ज्याप्रमाणे 57 महामोर्चे झाले आणि हा आपला शेवटचा महामोर्चा आहे, म्हणून इथं सुद्धा कोणीही गालबोट लावण्यासाठी असं हिंसक वातावरण कोणी, ज्याप्रमाणे सगळे मोर्चे शांततेप्रिय निघालेले त्याप्रमाणेच आपण करावे। आपला एक वेगळा मेसेज जे पूर्ण जग आपल्याकडे बघायला आले त्या दृष्टिकोनातूनच आपण हा मेसेज परत एकदा जगाला आपण द्यायचा आहे। आपण या सध्या CST या परिसरमध्ये आहोत, आपण आझाद मैदानाला जाणार आहात का? हो, मी मोर्चात चालण्यासाठी चाललोय। मी एकूण एक मोर्चे मी पुढं थांबून चाललो नाही, मी सगळ्या लोकांच्या बरोबर शेवटी थांबून सगळे मोर्चे पूर्ण केलेत। आजही माझं नियंत्रण तेच आहे की जसे तिथं कुठे मोठे पुढारी लावून जाऊन बसतात तिथं मी बसायला आलो नाही, लोकांच्या बरोबर चालण्यासाठी एक तिथं मी खासदार म्हणून आलो नाही किंवा इथं छत्रपती म्हणून मी आलो नाही, इथं मी मराठा समाजाचा एक घटक, एक मराठा समाजाचा एक भाग म्हणून मी आज या मोर्चाला सहभागी झालोय। खूप खूप धन्यवाद। तर छत्रपती संभाजीराजे हे स्वतः आझाद मैदानाला जाणार आहे आणि जे पोलिसने तयारी केली आहे ते पूर्ण तयारी केलेली आहे अशी त्यांची खात्री आहे। मृत्युंजय सिंह, ABP माझा, मुंबई।